जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र निरा तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र निंबूत गोंचे मानकी तसेच राष्ट्रीय पोलिओ कार्यक्रम 3 मार्च 2024 रोजी होणार आहे। तरी सर्व लोकांनी 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी अंगणवाडी केंद्र उपकेंद्र तसेच ट्रान्झिट टीम म्हणजे उदाहरणार्थ स्टँडवरती रेल्वे स्टेशनवरती घेऊन मुलांना आपल्या मुलांना पोलिओचे 2 डोस द्या। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत आपण 3 मार्च रोजी पोलिओची मोहीम आयोजित केलेली आहे। तरी सर्व लाभार्थ्यांनी आपणही ऐका आणि दुसऱ्यांना सांगा 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देऊन 2-3 पोलिओचे देऊन भारताला पोलिओ मुक्त झालेला आहे। तसेच आपण इथूनही पुढे भारताला पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे। तरी 3 मार्च 2024 रोजी पोलिओचा डोस देण्यास विसरू नका। ऐका आणि प्रलक्ष द्या। पोलिओवर विजय दरवेळी दिनांक 3/3/2024 रोजी येत्या रविवारी प्लस पोलिओ कार्यक्रम आहे। तरी सर्वांनी 0 ते वयोगट 5च्या आतल्यांनी जवळच्या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंगणवाडीमध्ये पल्स पोलिओचे 2 डोस पाजून घ्यावे ही नम्र विनंती। 3 मार्च 2024ला आपल्या इथे पल्स पोलिओ कार्यक्रम हा घेतला जाणार आहे। बघायला गेलं तर आपला भारत देश हा पोलिओ मुक्त कधीचा झालेला आहे, परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी 2-2 पोलिओच्या केसेस निघाल्यामुळे काळजी म्हणून आपण भारतात सुद्धा पल्स पोलिओ त्यासाठी आपण घेत आहोत। आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा इथे आपले लाभार्थी आहेत 2177। त्याचबरोबर आपले बूथ्स आहेत 17 आणि त्यानंतर पल्स पोलिओच्या दिवशी पाजल्यानंतर मग 3 दिवस 5, 6 आणि 7 या दिवशी आपल्याकडे IPPI होणार आहे। या 3 दिवसांमध्ये जे लाभार्थी राहिले असतील डोस पाजायचे त्या सर्वांना डोस पाजले जाणार आहेत। उर्वरित लाभार्थ्यांना जे येऊ शकले नाही 3 तारखेला त्यांना सर्वांना 5, 6, 7 रोजी डोस पाजले जाणार आहेत। तसेच जे विटा भट्टी किंवा ऊसतोड कामगार त्यांची मुलं ते जे राहून जातात येत नाही ते बूथवरती त्यांना शनिवारी संध्याकाळीच पल्स पोलिओचा डोस आपण त्यांना देणार आहोत। नमस्कार, मी बेबी तांबे LHV नीरा PSC। 3 मार्च 2024 रोजी पल्स पोलिओ हा कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आम्ही नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण आमच्याकडे 17 बूथ आहेत आणि IPPI साठी 13 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2177 आमचे लाभार्थी आहेत आणि मोबाईल टीममध्ये आम्ही शनिवारी संध्याकाळीच मुलांना पोलिओ देणार आहोत। तुमचं नाव सांगा। मी श्री PD शिंदे, तालुका आरोग्य निरीक्षक पुरंदर। या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सन्मान्य सचिनजी देसाई साहेब, त्याचप्रमाणे पुरंदरचे THO सन्मान्य विक्रमजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यामध्ये दिनांक 3 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। या तालुक्याची लोकसंख्या 2,32,972 असून या 0 ते 5 वर्ष वयाची तालुक्यामध्ये 24,085 बालके आहेत। या सर्व बालकांना डोस देण्याची व्यवस्था करण्यासाठी तालुक्यामध्ये 207 बूथ आणि या 207 बूथवर 520 कर्मचारी काम करणार आहेत। त्याचप्रमाणे या 520 कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण करण्यासाठी 44 पर्यवेक्षक तालुक्याच्या वतीने नेमलेले आहेत। त्याचप्रमाणे या 3 तारखेच्या मोहिमेमधून जे बाळं लसीपासून वंचित राहतील त्यांना
IPPI मोहिमेमध्ये दिनांक 5 ते 7 मार्चपर्यंत घरोघरी 157 कर्मचारी 44 टीमच्या माध्यमातून काम करणार आहेत 3 दिवसामध्ये. आणि 3 दिवसामध्ये जे पोलिओ लसीपासून वंचित राहिलेली बालकं आहेत त्यांना शोधून घरोघरी जाऊन लस देण्याचं काम करणार आहेत. नमस्ते, मी बाळासाहेब बाजीराव बंडलकर, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र निरा तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र निरा. आज आपण राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमानिमित्त एक लॉन्चिंग म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी माननीय DHO सर, देसाई सर, तसेच ADHO वाघ सर, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आयोजित करत आहोत. या पोलिओ आपण भारतामधून पोलिओ हद्दपार आपण 2011 साली केलेला आहे. आपण 2014 साली आपल्याला राष्ट्रीय पोलिओ निर्मूलनाचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. परंतु काही आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पोलिओचे केसेस सापडत आहेत. पोलिओचे केसेस सापडत असल्यामुळं आपण एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ हा कार्यक्रम घेत आहोत. त्यामध्ये आपण 0 ते 5 वयोगटातील मुलांना आपण 3 मार्च रोजी पल्स पोलिओचा डोस देणार आहोत. तर तरी मी सर्व पालकांना तसेच इतर लोकांनाही आवाहन करतो की 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत आपण राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम घेणार आहोत. त्यामध्ये फक्त 2 थेंब पोलिओची घेणार. 2 थेंब पोलिओची म्हणजे 2 थेंब पण ते आपल्या आयुष्याला पूरक असतात. म्हणजे आपल्याला अचानक येणारं लुळेपण, अपंगत्व, पोलिओ हा होणार नाही. त्यासाठी प्रत्येक पालकांनी तसेच कोणी एखाद्याने आपण जर आपल्या घरात बालक नसेल परंतु शेजारी जरी बालक असेल तरी त्या एक जागरूक सुजाण नागरिक म्हणून शेजारच्या लोकांना सांगा की त्यांच्यापर्यंत जरी मेसेज गेला नाही, आपल्या आशाताई तरी 5, 6, 7 तारखेला IPPI करणार आहे, तरी बी आपण एक सुजाण नागरिक या नात्याने आपण पल्स पोलिओचा कार्यक्रम सर्व व्यवस्थित पार पाडून भारताला आपण 2011 साली पोलिओमुक्त केलेला आहेच. परंतु असंच कंटिन्युएशन ठेवून म्हणजे की भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलिओ रुग्ण सापडणारे यासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहून येत्या रविवारी 3 मार्च रोजी आपल्या 0 ते 5 वयोगटातील लाभार्थींना लस पोलिओचा डोस देऊन घ्यावा एवढी मी लोकांना विनंती करतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यामध्ये आपण टोटल 17 बूथ केलेले आहे. 17 बूथ केलेले म्हणजे निरा, गुळुंचे, मांडकी, पिंपरा प्रत्येक ठिकाणी आहे. जर आपण अंगणवाडीत गेला तरी आपल्याला लस मिळेल, असं काही घाबरण्यासारखं नाही. पण शक्यतो लाभार्थींनी किंवा 0 ते 5चा बाळ असेल तर सकाळी 8 ते 11 या वेळेत बाळाचं पोलिओचे डोस घ्या. कारण की उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, बाळाला काही त्रास होऊ नये. बाळ जरी आजारी असेल तरी वैद्यकीय अधिकारी तसेच तुमचे खाजगी डॉक्टर असतील, बालरोगतज्ञ असतील, त्यांची सल्लामसलत करून बाळाला 3 तारखेला पोलिओ द्या. अन्यथा बाळ जास्त आजारी असेल तर 5, 6, 7 तारखेला पोलिओ डोस देऊन आपला भारत सशक्त कसा होईल. आपल्या भारतात एकही पोलिओचा रुग्ण सापड नाही यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय भरपूर काम करत आहे. तसेच आपल्याला WHO जागतिक आरोग्य संघटनेचं मार्गदर्शन आहे, त्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य वेळोवेळी मिळतं. तरी या सगळ्या संघटनांना तसेच आपल्या देशाला पोलिओमुक्त केलेलंच आहे. पण याचंही सातत्य ठेवण्यासाठी सर्व पालकांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्यामार्फत की तुम्ही 3 मार्चला पोलिओचा डोस देऊन घ्या. आपला भारत पोलिओमुक्त आहे असाच ठेवूया, यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.